हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी पूर्वा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना यांच्या स्कूलच्या तयारीने झाली होती आणि याला स्कूलला जायचं नव्हतं म्हणून अशी काहीशी गडबड याची चालू होती. तो तर काही स्कूलला गेलाच नाही आज. त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि थोडंसं बाहेर जायचं होतं. त्यासाठीच इथे आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. आता बाहेर कशासाठी ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे. आणि थोडीशी शॉपिंग पण करायची होती, त्यासाठीच गावात आलेलो होतो. कारण आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि एवढ्या साऱ्या पिना बघितल्यानंतर आहे ना दीदीने फायनली एक पिन डिसाईड केली आणि ती लावून पण बघितली आणि मला पण आणि ते झाल्यानंतर तिने एक पिन फायनली डिसाईड केली होती. मी तिला फोटो असा काहीसा काढून दाखवला आणि त्यानंतर पुढे जायला निघालो. आणि ऊन खूप होतं त्यामुळे लगेच घरी पण आलो होतो. आणि घरी आल्यानंतर हिला जेवायला दिलं. तिचा असं काहीसं नाटक करत जेवण चालू होतं. तिचं जेवण वगैरे आवरल्यानंतर आहे ना तिला क्लासला सोडून दिलं आणि त्यानंतर मी असा काहीसा पसारा काढलेला होता. कारण आपण काय करतो, भरपूरशा ज्या वेस्टेज वस्तू पण असतो ना त्या पण जमा करून ठेवतो. त्यामुळे ज्या संपलेल्या होत्या किंवा ज्यांची डेट वगैरे संपलेली होती तेच इथे मी चेक वगैरे करून घेतलं आणि व्यवस्थित असं ठेवून दिलं, म्हणजे जे प्रॉपर आपल्याला सापडायला पाहिजे. हे माझं इथे आवरून होईपर्यंत आहे ना हे असे काहीसे पार्सल घरी रिसीव झालेले होते आणि ते काय ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. त्यानंतर आज होळी पण आहे आणि होळीसाठीच इथे स्वयंपाक रेडी करायला घेतलेला होता. आता तुम्ही म्हणाल तुम्ही वरण भात का करताय, कारण आमच्या घरात आहे ना सर्वांना खूप जास्त खोकला सर्दी झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आज डिसाईड केलं की पुरणपोळी न करता डाळ भात असा साधा स्वयंपाक करायचा होता. त्यासाठीच मी इथे स्वयंपाक करायला घेतलेला होता. इथे डाळ तर रेडी झालेली होती. त्यानंतर भात लावून घेतला आणि भाजी पण करायला घेतली आणि सगळ्यात लास्टला पोळ्या करून घेतल्या इथे मी. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Call
नैवेद्य वगैरे रेडी करून घेतल्यानंतर आहे ना देवाऱ्यात नैवेद्य वगैरे काढून घेतलं आणि ताट करून घेतलं, कारण खाली होळीसाठी पण जायचं होतं. आमच्या मीटिंगमध्ये आहे ना हे असं काहीसं छोटं होळीचं प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला होता आणि 8-8:30च्या दरम्यान आम्ही इथे होळी पण पेटवायला घेतली होती. त्यानंतर तिची अशी काहीशी पूजा सर्व मिळून करून घेतली आणि छान असे फोटोज वगैरे पण क्लिक करून घेतले. Fire went out like होळी झाल्यानंतर घरी आल्यानंतर आमचे पाय दुखणं हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे तिचे इथे पाय दुखत होते. पिशवी गरम करून तिला शेकायला लावलं आणि जे काही असे काहीसे फोटो काढले होते ते तुमच्याशी शेअर करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.